भिवा रायडर्स आपला देखील 12वा खेळाडू पाठवायचा आहे. भिवा रायडर्स, जयवीर हनुमान मित्र मंडळ. पहिला चेंडू फ्लाइट दिला, चेंडूला फिंगर रोल केले होते आणि पहिल्या चेंडूवरती इथे मात्र थोडस सरप्राईज केलं जयला. एक धाव जरूर आली आहे. ऑफ द मार्क झालेत पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी जय, आणि जयला साथ मिळेल ती विशू. नाणेफेक जिंकत प्रथम माऊली 11 संघाने क्षेत्ररक्षण स्वीकार केलाय. राकेश पुन्हा एकदा सज्ज. यावेळी सुरेख चेंडू लेग बिफोर विकेटची अपील, परंतु अपील ही पंचांनी फेटाळली आहे. निश्चितच कुठेतरी बॅटची एज इथे घेतली गेली होती, त्यामुळेच पंचांनी अपील फेटाळली. कुठल्या प्रकारे या ठिकाणी इशारा आलेला नाहीये लेग बाईचा. बॅटच्या माध्यमातून आलेली ही धाव आपण पाहतोय. 2 धावा धाव फलकावरती. सुरेख सुरेख अप्रतिम फिरकीचा नमुना दाखवला जातोय, फ्लाइट दिला जातोय, जिगर दाखवला जातोय, आणि निश्चितच पहिल्या षटकामध्ये राकेश यांनी आपल्याकडे दाखवला. निश्चितच चेंडूमध्ये तितकी गती नाहीये, परंतु फ्लाइट मन मोठं करून दिलं जात आहे. परंतु टप्पा जी पिचिंग आहे ती अप्रतिम. गुडलँड स्पॉट सोडलेला नाहीये, ज्या स्पॉट वरून फलंदाजाला नेहमीच डबल माइंड मध्ये होत असतो, फलंदाज फ्रंट फूट वरती खेळू की बॅक फूट वरती. त्या ठिकाणी टप्पा. यावेळी मात्र या टप्प्यावरती का शॉर्ट पूल गेलाय मिड विकेट झोन मध्ये, आणि चेंडू जाईल सरळ सीमा पार. मिळतील धावाचा षटकार. तो आपल्यापर्यंत पोहोचवला गेलाय. इट इज अ सिक्सर. पंचाने दिलेला निर्णय हा अंतिम असणार आहे, याची नोंद घ्या. कोणीही या बाबतीत उपजत घालणार नाहीये. चला मॅचला सुरुवात करायची. नवीन बॉल द्यायचा आहे मैदानात. आपण चला 6 धावा धावफलकावरती या 6 धावांच्या माध्यमातून पुन्हा एकदा या पिचिंग हलकीशी पुढे पाहायला मिळेल. याची आवश्यकता आहे. गुडलँड स्पॉट तुम्हाला सोडतो का? पंचाचा एक धाव. लक्षात घ्या, जेव्हा खेळाडूकडे एखादा फिरकीपटू असतो ज्याच्याकडे गती नसते, त्याच्या टप्पा असणं एक धाव. एका धाव्याने धावफलक 10. सुरेख चेंडू. यावेळी मात्र कोलवटा चेंडू. यष्टीरक्षक बरेचसा कॅज्युअल अप्रोच होता हा. नुकसान जरूर झालेलं नाहीये, परंतु डॉट बॉल नाही षटकाची सांगत आहे. एक चांगलं षटक, एक षटकार वगळता राकेश यांची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. डॉट बॉल नाही षटकाची होईल सांगता. चला घाई करा, विनंती असणार आहे दोन्ही संघ. चला योग्य वेळेत तुम्ही चाललाय, तीच योग्य वेळ आपल्याला कॅरी करायची. नेक्स्ट गोलंदाज, पुढील गोलंदाज स्वप्नील येताना आपल्याला पाहायला मिळतील. 10 धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला खर्च करताना पाहायला मिळाले ते राकेश. आणि हा संपूर्ण जो आजचा दिवस पाहायचा झाला तर खऱ्या अर्थाने फलंदाजांच्या नावावर राहिलाय. निमेश हा एकमेत्र गोलंदाज राहिलाय जो निश्चितच गोराई स्पोर्ट्स क्लब संघाचा, ज्याने इम्प्रेस केलं. यावेळी लेग बिफोर विकेटची अपील होईल का हे पाहावं लागेल. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु या प्रयत्नात आपण पाहतो कम्प्लिटली यावेळी लाईन मिस केली, लेंथ मिस केली, आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. चेंडूला अडवण्यावरती जास्त भर दिला गोलंदाजाने स्वप्नीलने आपल्या फॉलो थ्रू वरती. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डॉट बॉलने सुरुवात षटकाची. यावेळी मात्र निश्चितच
फाईन लेगच्या दिशेने चेंडूला खेळवण्याचा प्रयत्न, हलकसा आठवण झाली तर बांगलादेशचा गोलंदाज मुस्तफिजुर रहमान ज्या प्रकारे आपली रिस्ट वापरतो त्याच प्रकारे हलकीशी रिस्क पाहायला मिळाली स्वप्नीलची देखील. फुल टॉस, खराब चेंडू, फुल टोल वसूल करताना या चेंडूवरती पाहायला मिळतील. चेंडू जाईल सीमा पार, षटकार. चांगला फटका येतोय बॉटम बँडचा प्रथम उपयोग. चेंडू केलाय जागेवरून, चेंडू कितपत ट्रॅव्हल करतोय डिस्टन्स, आणि यस बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जाताना षटकार. थ्रो केलाय, बॅकअप कोणत्याही प्रकारचा नव्हता. या छोट्या छोट्या चुका आहेत मित्रांनो. त्या ठिकाणी बॅकअप स्वतः विकेट किपरला येणं आवश्यक असतं, क्लोजिंगचे खेळाडू त्यांना येणं आवश्यक असतं, परंतु या छोट्या छोट्या गोष्टी आहेत क्रिकेटमधल्या, याचं देखील ज्ञान. प्रॅक्टिस केवळ प्रॅक्टिस नसते, मॅच मध्ये कशा प्रकारचे तुम्ही तुमचा सेन्स ऑफ ह्युमर दाखवताय, छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देताय, या देखील महत्वाच्या गोष्टी आहेत. एक धाव, त्याचं महत्व मी वारंवार सांगतोय. तुम्ही जाऊन सकाळच्या सत्रातील साईशा 11 संघाला विचारा एका धावेचं महत्व किती आहे. बॅकअप महत्वाचा असतो, तो बॅकअप इथे पाहायला मिळाला नाही एकाही चेंडूवरती. त्याची परिणाम आपण पाहतोय या चेंडूवरती पाहत असताना. 3 धावा या चेंडूवरती अर्जित, धावसंख्या दफलकावरती 26-26. चला, या षटकाला जरा बराचसा वेळ गेलाय, थोडी घाई करायची. 16 धावांचं असणारं एक मागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं स्वप्नील यांचं. निश्चितच चांगली फटकेबाजी आपण पाहतोय या ठिकाणी फलंदाज अवधूतच्या माध्यमातून. बाबू आणि अवधूत यावेळी सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊ शकला असता, पण चांगलं त्या ठिकाणी स्वप्नीलचं चांगला कमिटमेंट आपल्याला पाहायला मिळाली. पाहिलं चेंडू तितका असा जवळ नाहीये, थोडेसे मागे गेले, आणि केवळ मागे गेले नाहीत तर या ठिकाणी समयसूचकता दाखवली. खूप चांगल्या प्रकारे अंदाज दाखवला की चेंडू पडल्यानंतर स्पिन होऊ शकतो. याच्या अंदाजाने थोडेसे आपण पाहतो यावी डाव्या बाजूला स्वतःच्या सरकत असताना चेंडू अडवला. केवळ एक धाव. डाऊन द लेग स्टिकची ही लाईन आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा येईल. एक अतिरिक्त धाव, अवांतर धाव धावफलकात ऍड. धावफलक 28 धावांसंख्येवरती जात असताना 28. चला, घाई करा विनंती आहे,
दोन्ही संघांना आमची आपण पाहतोय हा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना स्वर्गीय कृष्णा दळवी स्मृती चषक 2024 पर्व पहिला मधला. खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर पुन्हा एकदा हिट करण्यात यशस्वी ठरत आहेत. या चेंडूवरती मिळतील त्या धावा 1. एक धाव 29 धावा 29. स्वर्गीय कृष्णा राकेश दळवी स्मृती चषक. यावेळी पुन्हा एकदा त्याच दिशेने हा चेंडू हाताळला जातोय. पुन्हा एकदा स्वर चेंडू येताना आपण पाहतोय. अजून एक अतिरिक्त धावफलकात ऍड होताना आपण पाहणार आहोत. धावफलक जाईल तो यावी 30 या धावसंख्येवरती 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड. भिवा रायडर्स जयवीर हनुमान मित्र मंडळ विरुद्ध आपण पाहतोय यावी माऊली 11. लोअर फुलटा चेंडू खूप चांगल्या प्रकारे चेंडूला खेळून काढलाय वाईडिश लॉंग क्षेत्रामध्ये काव कॉर्नर झोन मध्ये आणि या चेंडूवरती मिळतील दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होतोय. 2 धावा पूर्णतः अर्जित आणि 2 धावा पहा अजूनही बॅकअप या चेंडूवरती देखील खूप लेट गेला. या छोट्या चुका आहे तुम्हाला सांघिकरित्या जेव्हा खेळत असतात त्याकडे लक्ष द्यावं लागतं. खोलवर डब्बाचा चेंडू वॉट डिलिव्हरी एक्सलेंट डिलिव्हरी. या प्रकारच्या चेंडूंची आवश्यकता आहे. सुरेख चेंडू. शॉर्ट पूल केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. मिड विकेट झोन काव कॉर्नर झोन ऑन साइड मधलं प्रत्येक फलंदाज इथे प्रेफर करताना पाहायला मिळतात. पॉवरफुल स्ट्रोक त्या डिव्हिजन मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. विशेषतः बाबू खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत या संपूर्ण इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या दाखल करते आपण पाहतोय ती 35 धावा 35. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर असणार. खूप चांगला चेंडू पुन्हा एकदा बाबू यांचा संपली. 3 षटकांचा खेळ ते झालाय समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती 36 धावा 36. डीजे भिवा रायडर्स जय हनुमान मित्र मंडळ विरुद्ध आपण पाहतो या ठिकाणी माऊली 11 स्वर्गीय कृष्णा दळवी स्मृती चषक 2024 पर्व पहिलं या स्पर्धेचा आपल्याला अनुभवता येत आहे. फोर्स वन्स यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण थेट प्रक्षेपित करतोय. लाईव्ह टेलिकास्ट केले जाते यूट्यूबच्या माध्यमातून. नीट अँड क्लीन लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतो या संपूर्ण स्पर्धेचं. आमच्या टेक्निकल टीमचं देखील आम्ही तेवढेच आभारी असणार आहोत. लेग बिफोरची विकेट इथे मिळेल का? अपील तर केली आहे. या अपील मध्ये आपण पाहिलं तर विश्वास तिकडे तितका पाहायला मिळाला नाहीये. अपील लाऊड होती जरूर परंतु विश्वास असणं देखील महत्वाचं. मी अनेक वेळा उल्लेख केलाय लेग बिफोर विकेटला महत्वाचं असतं तुमची पिचिंग ऑफ द डिलिव्हरी. त्यानंतर बॅटरने अप्रोच केलाय का, फटका खेळण्यासाठी तो गेलाय का हे पाहणं, इम्पॅक्ट ऑफ द डिलिव्हरी आणि त्यानंतर चेंडूची ट्रॅजेक्टरी हाईट फॅक्टर हा देखील महत्वाचा. तो चेंडू जाऊन यष्टांवरती योग्यरित्या आढळेल का हे देखील पाहणं
गरजेचं असतं. या सर्व बाबी निहाळून काही क्षणांमध्ये पंचांना निर्णय द्यावा लागतो. सुरेख चेंडू, वेग 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 आणि वेग, प्रचंड वेग पाहायला मिळाला. यावी गती आहे गोलंदाज आपण पाहतोय यावी दीपक याच्याकडे, त्या गतीचा इथे पूर्णतः उपयोग केला जातोय. पेस, पेस हा गोलंदाजांचा मित्र देखील आहे. जर योग्य लाईन अँड लेंथ वरती पेसचा मिलाप झाला, त्यांची जर निश्चितच खूप चांगल्या प्रकारची जुळणी झाली तर निश्चितच तो पेस घातक ठरताना फलंदाजांना पाहायला मिळतो. परंतु जर खराब लेंथ वरती तो स्पेस मिळाला तर तेवढाच हेल्पकारी ठरतो, मदतगार ठरतो तो बॅटर्सला देखील. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. विट कोणत्या प्रकारची दिली नाहीये या देखील चेंडूवरती. एकदा वर्जित, केवळ या एका धावेने धावफलक जाईल तो यावी 38 या धावसंख्या होती. विचार करायला पाहिजे होता, विचार करावा लागेल माऊली लेन संघाला. एखादा असा प्रकारचा गोलंदाज दीपक सरकार ज्याच्याकडे पेस आहे तसा उपयोग आधी देखील होऊ शकला असता, परंतु हरकत नाहीये, आता देखील तेवढाच महत्वाचा ठरू शकेल. नियंत्रणाची आवश्यकता असणार आहे. डाऊन द लेग स्टिक हा स्वर चेंडू जरूर येईल. थर्टी 39 धावा धाव फलकावरती. चांगला फटका पाहायला मिळतो यावी फ्रंट ऑफ द स्क्वेअर. हा फटका खेळलाय, पुल जो केलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारची फटकेबाजी आणि आतापर्यंत चांगले तंत्रशुद्ध बॅटर्स पाहायला मिळाले. द्यावी ताळमेळीमध्ये झाली हलकीशी कमी आणि विकेटची ती मिळाली हमी. फलंदाज बाबू होतील बाद. खराब निर्णय. वन मोर विकेट डाऊन. ठीक आहे. जय बाद होताना ते आपल्याला पाहायला मिळतात. विकेटचं झालंय पतन. भिवाट रायडर्स संघाला हा मोठा धक्का लागताना पाहायला मिळतं. न्यू बॅटर कौस्तुभ येताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा चेंडू हवेत, कव्हरच्या दिशेने संधी आहे. राकेश येतात चेंडू खाली आणि एक चांगली कॅच कंप्लीट. लेदर बॉल मध्ये ज्याला आपण परफ्यूम डिलिव्हरी म्हणतो, टेनिस बॉल मध्ये निश्चितच परफ्यूम म्हणू शकणार नाही. लेदर बॉल मध्ये परफ्यूम का म्हटलं जातं? लेदर बॉल हा लेदरचा असतो आणि चामड्याला एक विशिष्ट वास देखील असतो. जेव्हा चेंडू अशा प्रकारे नाकाच्या जवळून कुठेही बॅटरच्या जातो तेव्हा त्याला त्या चामड्याचा वास जणू काही जाईल अशा प्रकारे त्याला परफ्यूम डिलिव्हरी संबोधली जाते. अथर्व निवडर आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉट बॉलने दीपक यांनी हे षटक कंप्लीट केलंय. या षटकात आले तर केवळ 5 धावा. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा बाबू यांना पण पाहणार आहोत. आमंत्रित केलं जातं शेवटच्या अंतिम षटकासाठी. सुरेख चेंडू, वाईड यॉर्कर, अप्रतिमरित्या इथे हाताळला गेला. कोणत्याही प्रकारचा इथे निश्चितच आपण पाहतोय पंचांचा इशारा नाही, अर्थातच डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 41-41. खूप चांगल्या प्रकारे धावसंख्येच्या गतीवरती लगाम लगावण्याचं काम केलंय ते मागील षटकामध्ये दीपक यांनी. सुरेख चेंडू, वन मोर टाइम, वन मोर डॉट बॉल. फायरी स्पेल येताना पाहायला मिळतोय. पहा या आधीचं षटक दीपक यांचं खूप वेगवान गोलंदाजी पाहायला मिळाली. यावी दीपक नंतर आपण बाबूला देखील पाहतोय, वेग वाढलाय.
याचं कारण साहजिक आहे, जेव्हा टेनिस बॉलचा फर हलकासा कमी होतो, जेव्हा तो जुना होतो, तो तेवढाच ग्रिप करणं अधिक सोपं होतं ना, वेगाने जाताना देखील पाहायला मिळतो, स्किट होताना पाहायला मिळतो विकेटवरून. आणि त्याच आपण पाहतोय यावी अधिक वेगवान गतिशील गोलंदाजी. यावी खराब चुकीच्या एंडला केला गेलेला थ्रो पाहतोय आपण. धावसंख्या धाव फलकावरती 43 धावा. अंतिम षटक प्रगतीपथावरती असताना बाबू पुन्हा एकदा सज्ज. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय अवधूत. यावी मात्र पुन्हा एकदा एक चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, टप्पा सोडलेला नाहीये. इथे क्रॉस झालेत, फलंदाज बाद होतील जरूर, परंतु स्ट्राईक वरती येताना अवधूत पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे. डीजे चला काही करा दोन्ही संघ. शेवटचं षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या धावफलकावरती पाहतोय आपण 44-44. सुरेख चेंडू, अप्रतिम दर्चे तार गोलंदाजी पाहायला मिळाली बाबू यांच्याकडून. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला, केवळ खर्च केलेत त्या 3 धावा. पहिल्या षटकात देखील बापू यांनी खर्च केला होता 6 धावा, माफ करा 10 धावा, आणि त्यानंतर आपण पाहतो यावी या षटकात देखील खूप चांगल्या प्रकारे. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवट गोड व्हावा अशा प्रकारे या शेवटच्या चेंडूवरती मात्र मोठा फटका येताना अनुजच्या बॅट मधून येतोय हा मॅक्सिमम. डीजे कार्तिक, अपेक्षा असेल अशाच प्रकारचा राडा आपल्याकडून चालू राहील, विसरू नका गौतमीला. चला विनंती असेल यानंतर आमची भिवा रायडर्स जयवीर हनुमान मित्र मंडळ घाई करायचे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते पहिल्या इनिंगच्या अखेरीस 52-53 धावांचं लक्ष असेल. 53 धावांचं लक्ष असणार आहे ते माऊली 11 या संघासमोर. माफ करा 51 धावा झाल्यात आणि 52 धावांचं लक्ष आहे. माऊली 11 51 धावांची वर्गणी इथे जमा केली आहे ती भिवा रायडर्स जयवीर मित्र हनुमान मंडळ संघाने. चला सलामीची जोडी मैदानात गेली आहे. भिवा रायडर्स आपली फिल्डिंग लावून घ्यायचे त्वरित, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. भिवा रायडर्स पंच देखील तयारीत आहेत. चला घाई करा, भिवा रायडर्स लक्षात घ्या, यानंतर जर सामना आपण जिंकलात तर पुढचे सामने आपल्याला खेळायचे आहेत लवकरात लवकर, त्वरित सुरुवात करायची त्यांना. बावन्न धावांचं लक्ष आहे. 52 रन्स अ टार्गेट फॉर द टीम माऊली 11. चला अंकुश आणि संदेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवली ती माऊली संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. या संघाचे हेड कोच
मार्गदर्शक अमित सज्ज आहेत. तर गोलंदाजी मार्कवरती अनुज येताना पाहायला मिळतो, ज्या अनुजने एक चांगला फिनिशिंग टच दिला होता. मोमेंटम अंतिम क्षणी का होईना परंतु आपल्या संघाच्या बाजूने ते घेऊन गेले होते. पाहूया तोच मोमेंटम त्यांना उपयुक्त ठरतोय का नेक्स्ट इनिंग मध्ये, हे देखील महत्वाचं. अनुज सज्ज होत आहेत. दरम्यान पोईसर जिमखान्याचे कोच सन्माननीय जाधव सर यांचं देखील इथे आगमन झालं. जाधव सर आपलं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. या स्वर्गीय कृष्ण दळवी स्मृती चषकामध्ये पहिला वर्ष या स्पर्धेचं आपण पाहतोय. डॉट बॉलने सुरुवात अनुजच्या माध्यमातून. यावेळी कव्हरच्या दिशेने फटका ओव्हर्स दी कव्हर हेड पाहायला मिळतोय. दन करत चेंडू जाताना पाहायला मिळतोय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहेत जरूर एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा अर्जित केल्या गेल्या आणि या 2 धावांच्या माध्यमातून धाव संख्येच्या श्री गणेश करताना इथे पाहायला मिळतोय तो माऊली 11 अनुज विरुद्ध आपण अंकुश ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 25 मिनिटांचा अवधी असणार आहे. बिवा रायडर्स आपल्याला देखील चांगला फटका स्टँड अँड डिलिव्हर ऑन द राईज कनेक्ट केलाय चेंडूला खूप चांगल्या प्रकारे आपण पाहतोय. यावी ऑन द टोच खेळला गेलेला फटका, परंतु झाडाला लागून पुन्हा एकदा मैदानात येताना, आणि जो नियम आहे आपल्याला, जर झाडाला लागून मैदानात आला पुन्हा चेंडू तर तुम्हाला त्यावरती धावून पूर्ण करायचे. पण अडथळे अनेक आहेत, परंतु सीमारेषेच्या बाहेर चेंडूला धाडणं देखील तेवढंच महत्वाचं ठरेल. 2 धावा, या 2 धावाने धावफलक 4. यावेळी निश्चितच चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे. यॉर्कर लेंथ इथे हिट केली गेली, सक्सेसफुल होताना यशस्वी ठरताना डॉट बॉल येतोय अनुजच्या माध्यमातून. लक्ष आहे ते 52 धावांचं. 10.25 ची सरासरी इथे आवश्यकता असणार आहे, ज्याची 10.50 च्या सरासरीची. चेंडू यावेळी मात्र जरूर दिला जाईल. व्हाईट बॉल पंचांचा इशारा येत असताना याने एकत्रित धावाच्या माध्यमातून धावफलक जाईल तो यावेळी 5 या धावसंख्येवरती. 5 रन्स ऑन द स्कोर कार्ड. एक फटका, एक मोठा फटका येणं प्रत्येक षटकात मस्ट असेल, अथवा दुहेरी धावा देखील महत्वाच्या राहतील. पुन्हा एकदा खोलवर डबाचा चेंडू, यावेळी एक धाव डिक्लेअर स्वरूपात, बाईटच्या स्वरूपात. पंचांचा इशारा तर बाईटच्या स्वरूपातील ही धाव कळवली जाते. धावा कशा येतात हे तितकंच महत्वाचं नसेल या ठिकाणी. माऊली 11 संघासाठी धावा येणं हे महत्वाचं आहे. बाईज असतील, लेग बाईज असतील, बॅटच्या माध्यमातून असतील, कशाही प्रकारे धावा येणं हे महत्वाचं राहील. माऊली 11 विरुद्ध आपण पाहतोय भिवा रायडर्स जयवीर मित्र हनुमान मंडळ. षटक क्रमांक पहिला इथे होईल समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 7. डीजे कृष्णा दळवी स्मृती चषकामध्ये जय गणेश मित्र मंडळ माऊली 11 यांच्या माध्यमातून आयोजित असणारा हा स्वर्गीय कृष्णा दळवी स्मृती चषक. कृष्णा दळवी यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठीचा हा एक स्तुत्य प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. या संपूर्ण मित्रमंडळाच्या माध्यमातून जरूर केला गेलाय. पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वात चांगला प्रतिसाद, कुठल्याही संघाकडून घेतलं न जाणारं प्रवेश शुल्क हे महत्वाची बाब. विनामूल्य प्रवेश. जय आलेत आणि जयच्या पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने हा फटका. एकदा वर्जित स्ट्रायकिंग एंडला क्विक थ्रो पाहायला मिळाला. 1 बाउन्स वरती थ्रो पोहोचणं, अशाच प्रकारे फ्लॅट थ्रो टाकणं हे टेक्निक आहे, हे तंत्र आहे.
फिल्डिंगमध्ये जे शिकवलं जातं आणि तेच इथे पाहायला मिळालं. केवळ एक धाव एका धाव्यावरती थांबवलं जातं. जय आपल्याला पाहायला मिळतात. अनुजचं पहिलं षटक इकॉनॉमिकल राहिलं, केवळ 7 धावा खर्च केल्या आणि आता मात्र जय पहिल्या चेंडूवरती येते ती 1 धाव. धाव फलकावरती धावा 8. 52 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. रिक्वायर्ड रेट आता मात्र क्लाइंब होताना पाहायला मिळतोय, वर जाताना पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, वाडीश लॉंग क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, ट्रॅव्हल होईल. 1 धाव वर्जित या देखील चेंडूवरती. ती वीट, ती लेंथ किंवा तो रूम इथे दिला जात नाही फलंदाजाला हात खोलण्यासाठी. अनुजने एका मागोमाग एक जे यॉर्कर्स हाताळले ते देखील महत्वाचे आहे आणि आता मात्र आपण पाहतो जय योग्य लेंथ हिट करतोय. फुल टॉस, परंतु या फुल टॉस तितकासा फायदा घेऊ शकलेला नाही आहेत यावी बॅटर अंकुश. अंकुशवरती अंकुश लगावण्याचं काम करताना यावी भिवा रायडर्स जयवीर हनुमान मित्रमंडळ संघाने केलंय असं म्हणावं लागेल. प्रथमतः वेगवान गोलंदाज अनुजच्या माध्यमातून आणि जय मात्र काय करतोय तर जय फिंगर रोल करतोय, रिस्ट रोल करतोय, योग्य लेंथ हिट करतोय, तितकी गती देत नाहीये, फ्लाईटचा उपयोग करतोय. यावी खराब चेंडू होता, खराब लाईन देखील पाहायला मिळाली, परंतु या चेंडूवरती मिळतील धावा. वाईट +1 अशा प्रकारच्या या 2 धावा असणार. पंचांचा इशारा होतो, या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाईल तो यावी 12 या धावसंख्येत. लक्षात घ्या 25 मिनिटांचा उद्या आपल्याकडे देखील आहे. टीम भिवा रायडरच्या 5 षटकं कंप्लीट करायचे. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय आणि तेवढंच चांगलं वर्क बिहाइंड द विकेट विकेट किपरच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावी निश्चितच आपण पाहतोय पुढे सरसावले होते, बदल आली त्याचा इथे उपयोग केला, चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु निश्चितच त्यात देखील तेवढे सफल होताना पाहायला मिळत नाहीये. परंतु एक धाव जरूर अर्जित केली गेली. एका धावेने धावफलक संत गतीने का होईना परंतु पुढे जातोय. आवश्यकता आहे ती मोठ्या फटक्यांची. धावसंख्या धावफलकावरती 13. 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. यावेळी मात्र मोठा फटका येतोय, हा लागलाय तो क्रॅकिंग स्ट्रोक. या फटक्यावरती बघा किती धावा मिळत आहेत. अंतिम निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत लक्षात घ्या तुम्हाला धावा धावून पूर्ण करायच्या आहेत. या चेंडूवरती 2 धावा आणि या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक जाईल तर 2 षटकांच्या अखेरीस 15 धावा. मी सकाळीच सांगितलं होतं की तुम्हाला जर या मैदानात यायचंय तर तुमचा फॉर्म घेऊन यायचंय, तुमचा आत्मविश्वास घेऊन यायचा आणि त्याचसोबतच तुम्हाला तुमचं नशीब देखील घेऊन यावं लागणार आहे. तर आणि तरच या स्पर्धेत आपल्याला विजय मिळू शकतो. धावसंख्या धावफलकावरती 15. 2 षटकांच्या अखेरीस या षटकात आल्या तर केवळ 8 धावा विदाउट एनी लॉस. कस्तुबी दस्ताना नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली पाहायला मिळेल 15 धावा. खराब चेंडूने सुरुवात, 16 चेंडूत असताना अवंतर धाव, धावफलकात ऍड, धावसंख्या 16. 52 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 षटकांमध्ये जर 5 झालं तर पहिल्या षटकात 7 आणि दुसऱ्या षटकात केवळ 8 धावा आल्या आहेत. त्यामुळे निश्चितच हलकासा प्रेशर आहे, अंडर प्रेशर. आता माऊली 11 संघ असेल. आतापर्यंत झालेल्या सर्वच सामन्यांमध्ये ओपनिंग पेअरने खूप चांगल्या प्रकारची सुरुवात प्रत्येक संघासाठी करून दिली आहे. आता मात्र आवश्यकता असणाऱ्या तीच अपेक्षा त्या अंकुश आणि संदेश यांच्याकडून देखील. बॉटमॅनचा उपयोग केलाय जरूर, खूप चांगला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतो यावी, परंतु मिळतील धावा 1. स्ट्राईक वारंवार रोटेट करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय, परंतु मोठ्या फटक्यांची इथे आवश्यकता आहे. ते मोठे फटके येताना पाहायला मिळत नाहीयेत. त्यांचा जणू काही दुष्काळ पडलाय की काय, परंतु कौतुक तेवढंच करावं लागेल. प्रथमतः अनुज, नंतर जय, आता कौस्तुभ. टाईट लाईन आणि लाईन तिथे आपल्याला पाहायला मिळाली. यावेळी फटका येतोय, यावेळी मात्र जरूर मिळतील
या चेंडूवरती 6 धावा, षटकार. खूप लवकर लेंथ जज केली, त्यानंतर पोझिशन मध्ये देखील खूप चांगल्या प्रकारे येताना पाहायला मिळालं. वेट ट्रान्सफर योग्य वेळी केलं आणि त्यानंतर अचूक टायमिंग, या सगळ्यांचाच ताळमेळ साधत असताना एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला, तो संदेशच्या बॅटमधून. सलग 2 चेंडूवरती 2 खूप चांगल्या प्रकारचे फटके आपण पाहिले. दोन्ही चेंडू मिडल ऑफ द बॅट जाताना पाहायला मिळाले. स्विंग झालं या चेंडूंवरती, त्यामुळे आत्मविश्वास कुठेतरी संदेशांचा आता मात्र दुणावलेला पाहायला मिळेल, द्विगुणित झालेला पाहायला मिळेल. धावसंख्या दफल होती 23. लॉफ्टेड स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु डाऊन द लेग स्टिकची ही लाईन, स्वेट चेंडूचा इशारा. पहा, एक षटकार आला की कुठेतरी हलकीशी लाईन अँड लेंथ मध्ये बदल होताना, लय बिघडताना ते आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजाची, आणि तेच होतंय कौस्तुभ स्वेट चेंडू हाताळताना. बॉटमहँडचा उपयोग केला जातोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याच्या चेंडूला स्टिअर केलं जातं. यावी मिड विकेट झोन मध्ये एक धाव इथे अर्जित. संदेश एका बाजूने प्रयत्न करतात, परंतु आवश्यकता असणाऱ्या अंकुशला देखील आपले हात खोलणं. धावसंख्या धावफलकावरती 25. 52 धावांचा आवश्यकता आहे विजयासाठी. 27 धावांची अजूनही आवश्यकता इथून. यावेळी चांगला फटका जरूर घेण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, आणि इथे मात्र कॅच ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी काय झालंय, काय घडलंय, तर झेल तर नाहीये, फलंदाज बाद नाहीये. 2 धावा अर्जित जरूर इथे पूर्ण केला गेलाय, आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक 27 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. आता मात्र 25 धावांची आवश्यकता इथून हा सामना विजय होण्यासाठी माऊली 11 संघाला. षटक क्रमांक 3 हे प्रगती पथावरती असताना आपण पाहतोय. कौस्तुभ पुन्हा एकदा सज्ज. यावेळी मात्र वाईट +1 अशा प्रकारच्या 2 धावा या चेंडूवरती असतील. ज्यांच्या हाताला चेंडू स्पर्श करतोय त्यानंतर आपण पाहतोय डिक्लेअर झोनच्या दिशेने जात असताना अतिरिक्त धावा आता मात्र थोड्याशा कुठेतरी विचार करण्यास भाग पाडतोय त्या ठिकाणी भिवा रायडर्स जयवीर हनुमान मित्र मंडळ या संघाला. अजूनही षटकातील 2 चेंडूचा काही शेष असणार आहे. षटक क्रमांक 4 माफ करा 3 हे प्रगती पथावरती असताना. धावसंख्या धावफलकावरती 29-29. स्विंग आणि मिस, इथे अपील जरूर केली, परंतु यावी धावबाद होताना जरूर पाहायला मिळतील फलंदाज अंकुश. बॅक टू द पवेलियन, विकेट नंबर 1. संदेश त्यांनी प्रमोद यांना दिलाय हे देखील पाहणं महत्वाचं. गोलंदाजी मागवर सज्ज पुन्हा एकदा कौस्तुभ. शेवटचा हा चेंडू या षटकातील असेल. पहिला गडी बाद केलाय, ब्रेक थ्रू मिळून दिला, पार्टनरशिप इथे ब्रेक केली गेली आहे कौस्तुभच्या माध्यमातून. सुरेख चेंडू, लगातार हे 2 सुरेख चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळाले. टॉट बॉलने कौस्तुभने केली या षटकाची सांगता. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 29.
अजूनही आवश्यक असणार आहेत विजयासाठी. त्या धावा 23, 12 चेंडू आणि 23 धावा. येस कार्तिक, प्लीज इन्व्हाइट वन्स अगेन पापलेटवालीन. अनुज येताना सेकंड स्पेल मध्ये लेग बिफोर विकेटसाठी अपील केली जरूर, परंतु यावी पंचाने अपील फेटाळली. लेग बाईटची ही धाव कळवली जाते. एक धाव धावफलकात ऍड होईल. धावफलक जाईल तो यावी 30 या धावसंख्या होती. आता मात्र 22 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 22 धाव. 12.00चा इथे स्क्रीन रन रेट पाहायला मिळतो. तितकासा मोठा नाहीये. स्लॉग ओव्हर्स आहेत, डेथ ओव्हर्स आहेत. 9 विकेट्स हातामध्ये आहेत. माऊली 11 अजूनही या सामन्यात म्हणू शकतो आपण बराचसा वरचढ असू शकतो. हॅलो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु साईड करताना कुठेतरी आपण पाहतो यावी तितकासा त्या गतीशी अनुजच्या पेसशी कुठेतरी मॅच करताना पाहायला मिळाला नाहीये. बराचसा लेट झाला या चेंडूवरती. फलंदाज प्रमोद, परंतु संदेशवरती जबाबदारी असणार आहे. इथून मात्र आपल्या संघाला माऊली 11 संघाला विजयश्री प्राप्त करून देण्यासाठी सेट आहे. चांगले फटके त्याच्या बॅटमधून येत आहेत. आवश्यकता असणार आहेत फिनिशिंग पंच द्यायचा. यावी मध्ये चेक पुन्हा एकदा लेग बिफोर विकेटसाठी अपील केली गेली पंचांकडे. पंचाने ती फेड. संधी होती स्ट्रायकिंग एंडला धावबाद करण्याची जय याच्याकडे, परंतु जय देखील बराचसा आपल्याला त्या ठिकाणी स्लो पाहायला मिळाला. दिरिंगाई त्याच्याकडून देखील पाहायला मिळाली. दरम्यान लेग बॉयच्या स्वरूपातील ही देखील एक धाव पाहायला मिळते जी अर्जित केली जाते. धावसंख्या धावफलक होती 32. 20 धावांची आवश्यकता इथून हा सामना विजय होण्यासाठी, परंतु अनुजचा स्पेल महत्वपूर्ण ठरतोय. 3 चेंडू हाताळलीत. 9 चेंडू सगळे शिल्लक. 20 धावांची आवश्यकता. यावी चेंडू हवेत आहे मिड विकेट झोन मध्ये. त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना जरूर पाहायला मिळेल. अनुज इम्प्रेस केलंय साकाच्या सत्रात निमेश, आणि त्यानंतर आता मात्र अनुज केलंय या सत्रामध्ये, दुपारच्या सत्रामध्ये. चला तयारी करायचं. यानंतर मी विनंती करेन मागील सामन्यातील विजयी संघ सनी 11 टॉस साठी यायचे. सनी 11 संघनायक टॉस साठी यायचे. धावसंख्या धावफलक होती 14. स्विंग अँड मिस. इथे मात्र क्लीन बोल्ड झालेत आणि अग्रेशन पाहायला मिळालं अनुजचा. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी अनुजने या मॅच मध्ये मात्र रोमांच तसाच ठेवला, आपल्या संघाला कायम ठेवलाय. माऊली 11 साठी समीकरण कठीण होताना आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा चेंडूच्या षटकातील महत्वपूर्ण असेल. अमोल न्यू बॅटर, आणि या चेंडूवरती मात्र मोठा प्रहार समोरच्या दिशेने, आणि इथे मात्र आपण पाहतोय किती धावा मिळतील. 2 धावा कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? प्रयत्न झालाय. 3 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. प्रयत्न झाला होता तिकडे शकलेली नाहीये. 3 धावा या चेंडू, या 3 धावांच्या पद्धतीने धावफलक जातो त्यावेळी 37 या धावसंख्येवरती, आणि विजयासाठी इथे मात्र आवश्यक असणार त्या आता 15 धावा. शेवटच्या षटक 6 चेंडू 15 धावा. 15 धावा 6 चेंडू. माऊली 11 की भिवा रायडर्स, जय वीर हनुमान मित्र मंडळ डी
सुपर ओव्हरमध्ये ज्या प्रकारे रवी बिश्नोईला षटक देण्यात आलं होतं त्याच प्रकारे इथे कुठे आपण पाहतोय अंतिम निर्णायक षटक एखाद्या फिरकी पडूच्या हातामध्ये दिलं गेलंय. पाहूया हा गॅम्बल जो खेळला गेलाय कितपत यशस्वी ठरतोय. शेवटचा षटक घेऊन सज्ज साहिल. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला अमोल. फ्लाइट दिला. चेंडू हवेत देखील आहे. स्वतः साहिल येतात चेंडू खाली परंतु कॅच होऊ शकलेला नाहीये. दरम्यान दुसरी धाव घेतली गेली आहे. जय समय सूचकता इथे आवश्यक होती. जर स्ट्रायकिंग एंडला क्विक थ्रो केला असता तर कदाचित फलंदाज अमोल बाद परंतु त्याहून महत्वाची ती एक धाव वाचली असती. फील्ड रचणं हे देखील तेवढंच महत्वाचं असतं. खूप चांगला चेंडू होता. फ्लाइट दिला होता. गुगली होता. अगेन्स्ट द टर्न खेळणं विथ द टर्न खेळणं या प्रकारचं कसं बसणं आवश्यक आपल्याकडे. अमोलला पाहतोय यावी 2 धावा पहिल्या चेंडूवरती आल्यात. 13 धावांची अजूनही आवश्यकता. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा फ्लाइट यावी. खाली राहतोय चेंडू अर्थातच डीप झालाय अंतिम क्षणी. एक धाव कंप्लीट. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. सुरेख गोलंदाजी. साधं सुधं किंवा तितकीशी सोपी गोष्ट नसणार आहे साहिल वरती मोठा प्रहार करणं. आणि हा मी माझे शब्द मागे घेईन. हा गॅम्बल नाहीये तर विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे जो योग्य ठरण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. 2 चेंडूंमध्ये साहिलने त्याच्याकडे असलेल्या कॅपेबिलिटीज दाखवून दिल्या आहेत. यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय यष्टीची इथे अपील आणि इथे फलंदाज बाद. विकेट डाऊन. संदेश बॅक टू द पवेलियन. डीजे प्रेशर खूप चांगली गोलंदाजी. न्यू बॉल बॅटर बाबू आणि यावेळी फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलं चेंडूला. मोठा फटका येतो. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. चेंडू 6 धावा. कंपल्सरी चेस. 2 चेंडू 6 धावा. अजून एक हा सामना रंजक स्थितीमध्ये येत असताना बाबूने मात्र गोलंदाजीमध्ये इम्प्रेस केला. तोच बाबू आला. पहिल्या चेंडूवरती षटकार केसत मॅच ऑन केली आहे. क्लोज इन ला आपण पाहू शकतो. यावी सिलिक कव्हर क्षेत्र सज्ज आहे क्षेत्ररक्षक. 2 चेंडू 6 धावा. आतापर्यंत साहिलने खूप चांगली गोलंदाजी केली होती. यावेळी चेंडूला फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलं गेलं. फ्लाइट दिले होतं. पुन्हा एकदा तो जिगर दाखवला होता साहिल. 2 चेंडू 6 धावा. यावेळी क्विकर वर आणि क्लीन बॉल. पाहूया काय घडेल मैदानामध्ये. काय होतंय पंच आपल्याला अंतिम निर्णय देतील. या सामन्याचा निकाल लागणार आहे. सेमीफायनल मध्ये कोण जाणार. सनी लिव्हन कर्णधार त्वरित या टॉस साठी. सनी लिव्हन संघनायक यायचं लवकर त्वरित. आपल्याकडे वेळ नाहीये. सनी लिव्हन आणि घाई करा. आता दोन्ही संघांना विनंती आहे घाई करा. 1 चेंडू शेवटचा शिल्लक आहे. मान्य आहे दोघांच्या नर्व्स खूपच क्रुशियल स्टेज मध्ये आहे. दोन्ही संघ
हृदयाची धडधड आणि त्या स्पंदनांचा वेग जरूर वाढलेला असेल. शेवटचा चेंडू आहे, 6 धावांची आवश्यकता आहे. अंडर प्रेशर असेल बॅटर, अंडर प्रेशर असेल गोलंदाज, परंतु या ठिकाणी मी म्हणेन की गोलंदाज जास्त अंडर प्रेशर असेल, कारण एक चेंडूने 6 धावा आल्या तर बऱ्याचशा ऐकावून घ्यावं लागतं. परंतु एक चेंडूने 6 धावा नाही मारले तर बॅटरवरती तितकंसं कोण रोष लगावत नाही, त्याला दोष दाखवत नाही, त्याच्यावरती तेवढा कोण रोष व्यक्त करत नाही. पण तो गोलंदाज हा जास्त अंडर प्रेशर असतो. साहिल आतापर्यंत अप्रतिम षटक राहिलंय. शेवट आला जोरात, परंतु यावेळी चेंडू 4 धावांसाठी एका धावेने का होईना परंतु सामना टाकलाय तो भिवा रायडर्स जयवीर हनुमान मित्र मंडळ संघाने. चला नाणेफेकीसाठी 2 मिनिटं डीजे कार्तिक. चला जय भिवा रायडर्स त्वरित या कॅप्टन जय जय त्वरित नाणेफेकीसाठी यायचं टॉस साठी आणि सहभाग सन्मान जिंकण्यासाठी देखील यायचं विनंती असेल. माऊली बॉईज चला विनंती आहे. जयवीर संगणक चला येतोय, जय येतोय. विवा रायडर्स संघाचा संगणक टॉस साठी यायचंय. यानंतरचा सेमीफायनलचा सामना सनी 11 विरुद्ध विवा रायडर 4 षटकांचा राहील याची नोंद घ्या. दोन्ही संघ 4 षटकांचा सामना राहील याची नोंद घ्या.